श श श श शट अप. तू माग बस तुला गाडी चालते मी तो आत्ता केला असता त्या पुरेचा खेळ. काय झालं ते त्याला? अरे ती ठोकली अशी तर मार खावा लागला असता घातली तर इज्जत सगळी. कोण होती पण ती? भारी होती राव. आपण काय करू? गाडी लावून तू आता बघू सध्या दे. काय कर माग बस आणि मग बघू घर लावून गाडी लावून येऊ. बरं चल. आली पडले टंप पाहिलं नाही का? तुला शिकतो आता पैसे कसे कामायचे, कसं लोकाला काढायचं. अरे मला ते 50,000चे कपडे घेतले तुम्ही मला लुटलं. काय लुटील तुला? आता तुला कपडे घेतले ते परत मी ड्रेस घेतला त्या 22,500 रुपयाचा. असं आहे का? हा, उरलेले पैसे आपण आता काहीतरी करू. तू काय टेन्शन घेऊ नको. चालेल, फक्त तो काय बोलायच नाही. माझी का जर तोंड आणलं ना तुला सांग मी बरोबर काम करतोय पद्धती. तुम्ही म्हणता ना ते करू आपण. हा, ठीक आहे चांगलं कांदा. अरे या धंद्यातले पैसे आहेत. बस खाली, पळ बस खाली बस. इकडं पुढं बस ना असं जर शिक. हा, बस लक्ष राहू दे. मी बरोबर गंडीतो आता. तू काही मध्ये बोलू नको. ते बघा बघ तुम्ही आता फक्त मार खायची पाळी नका येऊन तो मार खायचा नाही. पाळी पाळी आली तर मी चैन पळून मग. पळून नाही तरी देते ते तुला. मी बरोबर त्यांना बरोबर टोपी घालतो. 4-2 रुपये आपल्याला खर्चापुरते गोळा करतो. तू काही बोलू मी कस नको. का मार खाऊ त्यांचा. तू मार खायचा काही येत नाही. तू फक्त शांत राह. आलंय गिऱ्हाईक आलेलं दिसतंय. पळ बघा मग तुमच्या हिशोब. हा, काय अडचण येऊ द्या. चला 100ला 1000, 100ला 1000, 100ला 1000. चला काय आलं गावात जत्रा नाही काही नाही काय भानगड आहे नेमकी? चला बघू ना आपण काय. काय हो मामा काय नेमकी काय भानगड? खाली बसा. बर खाली बस कितीला वापर आहे? वापर 100ला 1000 आहे. आम्ही 50 टाकतो घ्या आमचं. चला. 50 नाही चलत. नाही नाही नाही, कस काय? इथं नाही चलत 50. हे तुम्ही offer गावात बसायला पाहिजे होतं. इथं नाही चालत पडलं. गावात नाही बसता येत. हे तुमच्यासारख्या खास लोकांसाठी बाजूला असते. अरे बापरे. हा. तुम्ही काय करा मग मी लावितो तुम्ही थांबा. बरं, हा. मला बघू मग नेमकी भोंदी बाबा आहे का काय आहे चालतंय. का जादूगर आहे. पण एक ध्यानात धरा. हा ऑफर अशी, हा जे मी म्हणन तेच म्हणायचं तुम्ही. बर बर तुम्ही जर दुसरं म्हणले तुमचे पैसे गेले. बाबा मग काय करायचं? ठेव कर पोर. आता खेळा बा काय आहे बा पण आता आले पाहिजे नाही तर जाऊन दे, जाते गेले ते ते गेले. बसलेत घ्यायला. मग टाकू गेले. बरं खेळा बा आता जाऊ दे, काय बहिणी ध्यानात आलं का? हा. खेळ कसा आहे, मी जे म्हणन तेच म्हणायचं. बर बर बर. हा, हा. चल पाठी माग म्हण. बर. एक झाड, एक झाड, झाडावरती एक पोपट. झाडावर एक पोपट, पोपटाला किती डोळे? 2. चल हारला तू. अरे बापरे. तुला काय म्हणलो तो? झाडावरती पोपट. हा. पोपटाला किती डोळे म्हणला म्हणायचं ना हा. तू काय म्हणला डायरेक्ट? 2 डोळे. चल हारला. चल सर. थांबा तुम्ही आता. हा. मी काय करतो यांच्या आता खेळ माझ्या डोक्यात बसलाय. मी खेळतो बरं. तुम्ही किती लावले? 100. मी 500 लावितो. जाऊ दे आले ते आले गेले ते गेले सारखा बरं बाजूला तुम्ही. हे मग 500 मला खेळायचंय पण किती आहे? 500ला 5000 आहेत. 5000. हा. बर खेळू. पण मी म्हणतो तेच म्हणायचं माग. बर बर म्हणतो काही नाही. एक झाड, एक झाड, झाडावरती एक पोपट. झाडावरती एक पोपट. पोपटाला किती डोळे? पोपटाला किती डोळे? तू हारला. कस काय? कस काय म्हणला ना तू? हारला म्हणायला पाहिजे नव्हतं ना. कस काय? मग 100ला 1000, 100ला 1000, 100ला 1000. हे आपले 500. चल रेडी का? रेडी. खेळ समजला का? समजला. चल तू हारला. तुला म्हणाल बा ना खेळ समजला का? का इकडं काय धोरण नाही. बघा ना त्या उलथाने कसे सगळे पोरं नादी लावले तर गाव नाशिल आता पोरं लागला ना नासाल ह्यो. चला बरं बघू आपण काय चाललंय त्याचं. काय मला डोकं बंद पडव याच्या पुढे निघाला होय. 100ला 1000, 100ला 1000, 100ला 1000. गेले बाबा पैसे आमचे. अरे अरे हे पण ते- चला राव आपलं. ए, पोरं, थांबा, काय चाललंय डबल. काय चाललंय इथं? काय नाही यांनी गंडीला आम्हाला पैसे अरे दिले. अरे हो कपडे बदलून आलेला तिने चौल कशी मारलेलं यांनी? आणि याच्या काय नादी लागला? गावात नाही जमलं म्हणून इकडे राहिले तर पोरं सुद्धा व्हायला घालायला लागले. अरे पण तुम्हाला तरी कळायला चला बाबा, पाहिजे ना. आपलं डोकं उठलं. चला. आम्हाला डबल गंडीला येईल. मला खेळायचं असलं खेळा नाही तर निघातो मी बी. शट अप. चला भाई. ए, उठ ना. तोवर झोप तू. ओय ओय मी देणार होतो एक खून. ए, दे बाबा फोन आता काय आहे? ऍक्सिडेंट मधली पोरगी
डोक्यातून जाईना राव. कुठं जी बघायची का? बघू ना. त्या दिवशी आपण रट्टे खाटा खाता वाचला तर रट्टे खाता. तसं नाही रे, तू मला सांग. आपण तिला धडकलो, तिला शटअप बी म्हणलो, पण ती आपल्याला बघून हसत होती का नाही? मग ती आपण बघू पुढे राहती काय राहती. चालायचं का? रट्ट्यानं खालो रे बाबा. चल. तुला सांगेल मला शिका तुमच्या तुला शिकवतो नको चला या इथं या इथं या. बस इथं बस. बरोबर जादू पाहिजे ना तुम्हाला. आता हे काय आहे? ही जादूची काठी. आता याच्यातून मी रुमाल काढणार आहे. लक्ष द्या. चल 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 वाचत टाका. जादू वाचत टाका. बघा रुमाल निघला. तुझा आवडता रंग कोणता आहे? पांढरा. पांढरा? नाही गुलाबी गुलाबी गुलाबी. मग पांढरा पाहिजे का गुलाबी? दोन्ही दोन्ही पाहिजे का? बघा बघा आता जादू. वाचत टाका. बघ आला का नाही? धर तुला. बर एक काम करतो मी, तुम्हाला तिघाला संगत देतो. ही धकस आहे तुमच्यापाशी, मला काही भेटायचं नाही. बरं लक्ष द्या. ते पहा आता एक कटीच फुगे तुम्हाला. बघा कशी. बघा धरा धरा. अरे कुठला? धर 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 धर. तुमच्यापाशी आम्हाला काही भेटायचं नाही. आम्ही निघालो रे भाऊ. मला फुगाच नाही राहा. जाय आपलं दुसरं गाव पाहायला लागेल आता. चुकला फुगा फुटला का? तुला द्यायचा? धर. जा खेळ. जा. आपल्याला आता दुसरं गाव पाहायचं पैसे. कुठून आणले फुगे? कोण जादूगार आहे? काय वेळ येऊ? काय माहित आता? पुढे ते जादूगार बघू बरं आपण. बरोबर काय? अरे जादूगार वेगळा दिसतो. आपण हे कोण आहे जादूगार? जादूगार आला का? जादूगार आला एक पोरं. फुगे वाटला. जादूगार आहे मग. कोण म्हणते जादूगारला? हे जादूगार थांब थांब थांब. कोण आहे बघू दे मला. रट्टे खायचं काम करू नको. चल. राम राम दिली भाऊ. राम राम. काय अरे चाललंय? काय बरं सोन्या, का? काय नाही. बरं आहे बाबा. बरं आहे तुमचं तुझं दुखलं काय नाही. चाललंय? काय नाही. हात दुखलं होतं. काय चाललंय गावात? काय चाललंय काही नाही तुम्हाला माहित आहे की नाही काही? हा ना गावात मी ऐकत वनिष्ठ मोकळ्या चर्चा चालू आहे भाऊ. काय जादूगर आलाय काही करतोय त्यो कुणीकडे येतोय जादूगर गावात. ऐकलंय मी, पण मी बाहेर येत नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही ना. काय झालं तर? पायाचं ऑपरेशन नाही झालं अर गुडघ्याचं. त्याच्यामुळे मी बाहेर नाही आहे ना. हा गावात येते असं जाते याच्या त्याच्या तोंडून ऐकलंय फक्त. ऐकलं का? हा आता तू सांगतोय म्हणून मग आता पक्क माहिती झालं. काहीतरी बंदोबस्त करायला लागल. हा. नाही नाही, करावं लागेल तर अवघड त्याचा. होईन. पोरं किडनॅप बिडनॅप हा. केले. आपलं आपण पोर- नसतो, आपण राहतो इकडे तुमचं दुखत आहे. हा, ते हा. सरपंच कानात घाला ना तेवढं. बरोबर सांगतो उद्या सरपंच लागणार गेले. तुम्ही काळजी करू उद्या नका. सांगतो. तुमचं दुखत आहे. मी तुम्हाला सगळ्यात डिलिटी सांगत नाही काय काही नाही. सांगतो, आता सांगतो. सरपंच कानावर घाला तेवढं. चालेल उद्या बोलतो सांगतो त्यांना. येऊ का मग? हा ये. नेमकं सरपंच आज लग्नाला गेले. मग आता आपण करायचं काय? आपल्या गावामध्ये एक असा भामटा आलेला आहे, त्याचं नाव उलथणे. पण ते वेगवेगळे पार्टे घेऊन आपल्या गावाला फशीत चालला. याला काहीतरी धागाद्वारा आपल्या गावातून बंदोबस्त याचा व्हायलाच पाहिजे. मला मस्त रोट्या घातल्या तर बाबा होते नी. तुमचं आमच्या लय रामायण झालेलं आहे. कमीत कमी आम्हाला तुम्ही सावध करायचं ना का मामा याचं संग जाऊ आपली नका भेटच म्हणून. नाही झाली ना त्याच्यावर परत. उपसरपंचापाशी आपण करून राहिलो. आता त्याला मुद्दा कळाला बघा, त्याला बी आता. सरपंच आल्यानंतर हे सगळं तुम्ही सरपंचाला सांगा. सर गाव गोळा होऊन आलं होतं. सरपंच आल्याच्या नंतर आपण ग्रामसभा लावू आणि ग्रामसभेमध्ये असा मुद्दा घेऊ की तो कोण उलथाने नावाचा आहे तो भामटा, उलथणे. त्याला आपण पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू. काय चाललं दिलीप शेठ? नमस्कार नमस्कार. या या काय या. चाललं? हा बऱ्याच दिवसांनी भेट झाली आज. हा हा कुठे असता आता? काय नाही सध्या इकडंच गावात. काय काम पडलं आज? काय नाही आलो फिरत म्हणलं चला गाडगाव. काय चाललंय मग तुमचं?
काय नाही बरं व्यवस्थित चाललंय तुझीच भेट नाही रे बरी दिवस झाली. हे जरा गावात माझं शिक्कानं वेगळी चर्चा आली. कसली हो? हे जरा माझ्या नावाची बदनामी चालली गावात. असं आहे का? हा कोण करते बदनामी? काय माहित कोण आलंय माझ्या म्हणे दिसतंय म्हणते जादूगार आला जादूगार अरे आला. बदनामी करणारे असे खूप सारे असतात, काळजी करू नकोस. हा आपल्या दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्व राजकारण चालतंय. काळजी करू नको. कोणताही मंत्री असू दे, कोणताही आमदार असू दे, कोणताही खासदार असू दे, फक्त फोन लाव. मी सगळ्याच आमदाराला फोन लावला होता काय म्हणली ती? पण ते फोनच नाही करत. अरे बाबा. अरे मग खासदाराला लावायचं ना. नाही नाही एवढी ओळख नाही ना आपली. होते असते ओळख. होता तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या संग आणि काय टेन्शन घेऊ नकोस तू. काही अडी अडचण आली तर सांग. हा? चालतं ते म्हणतात आता ग्रामसभा घेऊन सांगू. अहो ग्रामसभा काय सभा, एक फोन सांग फक्त कोणत्या मंत्र्याला लाव. लगेच आता काम होऊन जाईल आपलं. मग काय? काळजी करू नकोस मग तू. काय आम्ही हरकत तुमच्या पाठीशी असताना तुम्ही टेन्शन कशाला घेता? हा? चालतंय, काय मग हरकत नाही. आम्हाला माणसाची गरज आहे की नाही इथे? हा, हा? मग गरज आहे ना. तुम्ही प्रेमाची माणसं आहेत आमचे. हा कधी आम्ही तुमच्या पाठीराखे आहोत. कवा आणि बी काळजी कवा. करायचं नाही. एकदम व्यवस्थित राहायचं छाप मध्ये, काय अडचण नाही नाही. काहीच हो. अडचण नाही. भरपूर आणि ते- कार्यकर्ते आहेत आपले काही टेन्शन हा नाही कार्यकर्ते आहेत पण आम्ही आमचा हात आहे ना तुमच्यावरती. नाही आहे ना. हा, अजिबात काळजी करू नका तुम्ही. चालतं येऊ का हा, मग? हा, चालेल चालेल चल, या बरं तुम्ही. आणि काय असेल लगेच फोन लावा मला. नाही, नाही, काय तातडीने. अडचण ओके नाही. हा हो, चालेल ओके, चालेल. ओके. अहोरात्र तुमच्या सेवेत आहे आम्ही. चालतं काय अडचण हो. नाही. हो बाई मी काय बाई दिसते का तुम्हाला? नॉनसेन्स. मग काय गडी आहे का? मुलगी आहे ना मी. तो का आणते ना आपल्याला काय वाटले आज काही करू नका. अरे काही होत नसतं. झाला आता गाव सोडायला लागेल आपल्याला. हा, लय बोबा झाला. आपलं चल गावातून जाऊन निघून आता. अरे माझा टाइम नाही तुम्हाला जाऊ खाली धरती घालतील बोल तुम्हाला. घ्या चला चल रे चल जरा पटकीन चल. हो तसा विषय नाही तो गावातला विषय ना. आपल्याला काय घेऊन देणं ते दुसरं कोणी असं ना. आपल्याला काय घेऊन देणं बघायचं तट पाहिजे ना. आपल्याला काय करायचंय? हो. काय झाला का? अहो तुम्हाला एक परत फोन नाही काय गावात तुमची ग्रामसभा लावायची म्हणते. तुम्हीच ते जादूगरी आमदाराकडे बी चालले गावातले लोक. मला काय करायचं गावातले जाऊन कुठले जाऊ? तुमची आमदाराकडे तक्रार केल्यावर मग फजिती होईन ना. मग काही फजिती नाही होत. आणि एक काम करा तुम्ही तुम्ही बी त्यांच्या सांगायचा काय म्हणते काय नाही तेवढं बघा. आमचा काय फायदा? फायदा होईल ना तुमचा. तुम्हाला आता डायरेक्ट बट्टी जीव घालतो. मागच्या वेळेस असंच म्हणले. अरे बाबा आता बट्टीच आहे का डायरेक्टच आता भारी काम झालेलं आहे. बर जातात पण हा लक्षात ठेवा आम्हाला. हे सरपंचाच्या कानावर घालून आता आपल्याला आलाय कटाळा. आणि हे सरपंच काय मला असं वाटतं थोडी साईड द्यायला लागलं या गोष्टीला. तर आपण सर्वांनी मिळून आपण आज आमदाराच्या भेटीला जायचं बंगल्यावर पण जायचं. आपण सरपंचाची आपली समक्ष गाठच नाही झालेली ना. त्या त्याला सापडणार ना ती. मला सरपंचाच काहीतरी याच्यात काळ ढोळ वाटायला लागलंय. तो काय हप्ता बिप्ता देतो काय काय आता तेच तर मग त्यांच्या त्या काहीतरी आतून खतबल असल्याशिवाय हे का आपला घोटाळा होत आणि मग नाही. उगाच आता एवढं चाललंय का आपण त्याच्यात? आता काय करायचं डायरेक्ट आमदाराच्या बंगल्यावर जायला एकाने मुद्दा मांडायचा. ते बी हळू आवाजात. तिथं ते काही जमत नाही. आपला काय इथंच आवाजात बोलायचं जमत नाही. कारण आपण कुठं चालू आमदार साहेबाच्या समोर बोलायचं आपल्याला. बसा खाली वर बसू नका तुम्ही. आणि व्यवस्थित प्रश्न विचारा. माझी ओळख आहे. मी त्यांना घेऊन येतो. खरंच आहे का बाबा? खरं 100%. तिसरं कुठं नको. नाही नाही माझी त्यांची ओळख आहे. तुम्हाला 2 मिनिटं घेऊन विचारायचं. खेडेगावातून काय नाही ते मंत्रालयामध्ये काम आहे माझं. 2-3 दिवस तिकडे जाणार आहे. नमस्कार साहेब. अरे बरोबर सर खुर्चीवर बसा. नाही बरं बस. अरे काय झालं काही नाही जरा मॅटर आहे बघा. काय भानगड आहे? हे सांगते ना. आता साहेब अशी परिस्थिती आहे. आमच्या गावामध्ये जादूगर म्हणून एक ओऱ्या आलेला आहे. आणि त्यांनी पूर्ण गावाला आमच्या एकदम छळायचं काम चाललेलं, लुटायचं काम चाललेलं. पण त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा आम्ही सरपंचाकडे गेलो. पण सरपंच साहेब उपस्थित नाही. आम्ही ज्या दिवशी बसले श्रीबाबा
पण आम्हाला शेवटी असं थोडं वाटलं किंवा सरपंच साहेब मुद्दाम टाळाटाळ करते का काय आता. मग ते गावकऱ्याला म्हणलं आपल्याला आमदार साहेबांकडे भेट जावं लागेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तुमची तारीख आज मोकळी होती त्या हिशोबाने आम्ही आपल्याकडं आमचं घराणे घेऊन आलं तर एवढं आमचं मान्य करावं असं म्हणून. मध्ये बोलू नको ना, हे बोलतायत ना. नेमकं कोणी हा मला मिळाला का ना, पण हे दोघांचा चेहरा मला जुळता मिळता वाटतोय त्याच्यामुळं इथपर्यंत आम्ही आलो. ठीक आहे, तुमची समस्या समजली मला, परंतु तुमची काय अपेक्षा आहे की मी काय केलं पाहिजे? तुम्ही एवढंच करा की हा जो व्यक्ती आला साऱ्या गावाला लोळी चाललेला आहे याचा बंदोबस्त करा, हा परत आमच्या गावात दिसला नाही पाहिजे. तुम्ही त्याची काळजी करू नका, मी माझ्या पद्धतीने त्याची बंदोबस्त करतो. धन्यवाद साहेब. चालते धन्यवाद. ठीक आहे, या तुम्ही. चालतं. हे काय लढे भाऊ, मी काय कार्टून बिरकून वाटलो काय ना. सरपंच काय कुठं गोळ घालतो काय झक मारतो काय समजत नाही. हा हॅलो सरपंच, कुठे आहे तुम्ही? हा ठीक आहे, तुम्ही काय करा, अर्जंट तालुक्याला येऊन माझी भेट घ्या. ते बाकीचं काय सांगू नका मला, आत्ताच्या आत्ता येऊन जा, समजलं का? हा ठीक आहे, वाट पाहतो मी तुमची. हो, ठेवू का? हॅलो साहेब, कुठे आहे? सिद्धार्थ बंगल्यावर मी. बरं थांबतेच. तो जादूगर ना, तो जादूगर आपला माणूस आहे. ठीक आहे, मग त्या माणसाच्या अंगाला धक्का लागला नाही पाहिजे. कशाला अशी माणसं आपल्याला कामाची आहे. कसा लागेल? मग ती जबाबदारी तुमची. सांभाळणार मी. हो. काय सांगावं सरपंच तुम्हाला, त्या दिवशी जो शेडवर आला पोराला म्हणला तुम्हाला जादू दाखवतो पोरं त्या जादूचा नादात आणि खुशाला 10 कोंबड्या गायब झाल्या ना. याचा काहीतरी निर्णय घ्यावा, तोडा हो. अहो त्याचं तर लय लांब झालं. परा दिवशी मला भेटला, मला काय म्हणला, एवढले केस करतो ताई, केसच गायब झाले. घरनं न्यायचं कुठं? गावात ग्रामसभा झाली तुम्हाला माहित आहे का नाही? काय सभा मला काय माहितच नाही. मग तुम्हाला काही विश्वासात घेतलं का नाही? अशी कशा ग्रामसभा घेतली? मला काय सांगतो, तुमच्यावर काही विश्वास नाही दिसत बा. चला बरं त्या सभेकडे पाहूया काय चाललंय तिथं. चला काय आपल्याला ठीक. पण आम्हाला न विचारता अशा सभा घेणं म्हणजे योग्य नाही ती. तुम्हीच निर्णय घ्यायला पाहिजे. ते हा, नाही, सरपंच नाही. काय बाबा त्याचं काही मिळत लागत नाही. आज बघू त्या सरपंचाकडे चला. लावली ग्रामसभा, ग्रामसभा कोणी लावली, कशासाठी लावली? अहो तुम्ही गावचे सरपंच, प्रमुख गावाचे, काय गावात कामं करायला पाहिजे, मोठा सभा घेऊन लोक गोळा केले तिथं कामात धामाचे. असं कसं झालं? तुमच्या ठरावाशिवाय झालं काही सगळं? हा, तुमच्यावर ऍक्शन घ्यावं लागेल आम्हाला, कळलं? आणि तुम्हाला सांगतो, इथून पुढे सभा घेताना आम्हाला पहिलं विश्वासात घ्यायचं. आणि तुम्ही विश्वासात नाही घेतलं तर आमचं नाव दिलीप राव आहे, मग हे समजून जा तुम्ही. हा, आणि आता 3 म्हणल्याबरोबर हे जर उठले नाही तर आता लगेच पिंजरी जळी देणार या. हा, एक चला